हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं फ्री आरी वर्कचं आज डे 36 आहे. आपल्या 36 डेमध्ये इथे आपण आज हे बघा सिल्क थ्रेडचं फेदर लीफ स्टिच आज बघणार आहे. आपले 35 डेज कंप्लीट झाले आहे. 35 डेजमध्ये आपण सर्व काही बऱ्याचशा म्हणजे सहसा पूर्ण आता होत आल्यात. आपल्या बेसिक गोष्टी आपण सर्व शिकलो आहेत. चला तर मग आता आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करूयात. हे बघा, मी इथं ग्रीन कलरचं सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि आपली जी निडल आहे सिल्क थ्रेडची ती निडल घेणार आहे. आणि इथे मी आता हे बघा असं फेदर लीफ ड्रॉ करून घेतलेला आहे. तर नेहमीप्रमाणे आता आपण सिल्क थ्रेडचं वर्क करताना नेहमीप्रमाणे म्हणजे सिल्क थ्रेडपासून काही जरी वर्क करायचं असेल तर आपण सिल्क थ्रेड हा डबल करून घेतो. त्याचप्रमाणे इथे पण मी आता हा सिल्क थ्रेड हा डबल करून घेणार आहे आणि याला डबल केल्यावर एंड नॉट देऊन टाकणार आहे नेहमीप्रमाणे. हे बघा अशा प्रकारे एंड नॉट दिल्यावर नेहमीप्रमाणे आपलं हे असं दोन बोटांमध्ये थ्रेड पकडायचा आणि हा थ्रेड खाली जाऊ द्यायचा. आता लवकरच आपले ॲडव्हान्स क्लासेस पण चालू होईल, कारण आता आपलं बेसिक पूर्ण होत आलेलं आहे. हे बघा, आता इथे मी हा फेदरचा स्टिचसाठी मी हे इथं शेप काढून घेतलेला आहे. हे बघा, इथे मी आता ह्या 3 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत हाफ सर्कलच्या. आता मी इथे जो मिड पॉईंट आहे, जो मिडल पॉईंट आहे, तिथून मी निडल पंच करणार आणि खालचा थ्रेड हा वर काढून घेणार. एवढं लक्षात ठेवायचं की आपलं सिल्क थ्रेड असल्यामुळे दोन्ही थ्रेड बाहेर आले पाहिजे. आता पहिले मी काय करणार, आपला जो हुक आहे, जे आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे ती थोडी मोठी घ्यायची आहे, म्हणजे ह्या फर्स्ट लाईनवर घ्यायची आहे. तर मी हा जो आपला पहिला हुक आहे तो बघा बरोबर थोडा मोठा काढणार आहे आणि हा पहिल्या लाईन म्हणजे थोडा मोठा काढणार आहे, म्हणजे लूज सोडायचा खालून आणि मोठा काढायचा आणि लूज सोडायचा आणि फर्स्ट लाईनवर परत निडल पंच करायची आणि खालचा थ्रेड ओढून घ्यायचा, म्हणजे जेवढी साईज असेल तेवढाच तो निडल वर राहतो. आणि इथून परत पहिल्या हुकमधनं पहिल्या चेनमधनं दुसरा चेन आपण बाहेर काढली, तो पण थ्रेड आपण असा खालचा लूज सोडायचा, वरचा थ्रेड हा मोठा काढायचा. मोठा काढला, परत ही जी आपली दुसरी लाईन आहे तिथं परत निडल पंच करायची आणि खालचा थ्रेड ओढून घ्यायचा, म्हणजे जेवढा थ्रेड लागतो मापाने तेवढा थ्रेड वर राहतो. परत तसंच करायचं. हुक पहिल्या चेन स्टिचमधनं दुसरी चेन स्टिच काढली आणि हुक परत मोठा काढायचा आणि तिसऱ्या चेन हे जे आपलं राऊंड सर्कल काढले आहे तिथे पंच करायची. पंच केली की हे बघा, पंच केली की तसाच तो थ्रेड मागे ओढायचा आणि ही दुसऱ्या लाईनवर न घेता 2 नंबरची जी लाईन आहे आपली ती सोडून द्यायची आणि फर्स्ट जी आपण ड्रॉ केलेला हाफ सर्कल आहे तिथे पंच करून खाली हुक म्हणजे एक हुक काढून खाली मिडलला परत एक हुक करायचं. परत इथे एक हुक देऊन टाकायचा. अशा प्रकारे परत तीच प्रोसेस पहिल्यापासनं फर्स्ट लाईनला एक हुक द्यायचा, परत दुसऱ्या लाईनला द्यायचा आणि थोडा गॅप सोडून तिसऱ्या लाईनवर हुक काढून तशीच निडल मागे ओढायची, डायरेक्ट फर्स्ट लाईनवर येणार आणि फर्स्ट लाईनवर निडल पंच होऊन हुक बाहेर काढायचा. हे बघा अशा प्रकारे. हे बघा, इथे एक छोटीशी चेन स्टिच द्यायची म्हणजे ते लॉक होतं. परत इथे तसंच फर्स्ट लाईनवर चेन स्टिच, सेकंड लाईनला चेन स्टिच आणि थर्ड लाईनवर चेन स्टिच देऊन इथे परत एक चेन स्टिच द्यायची नाही. थर्ड लाईनला परत चेन स्टिच द्यायची नाही. जो हुक असेल तो रिटर्न माघारी घ्यायचा.
हे बघा अशा प्रकारे. आणि खालचा थ्रेड हा खाली ओढून घ्यायचा, म्हणजे हा जो सेकंड लाईनवर जो आपण चेन लूज केली होती ती पॅक होते. आणि परत डायरेक्ट फर्स्ट लाईनवर निडल पंच करायचे. हे बघा अशा प्रकारे. परत फर्स्टवर चेन स्टिच, सेकंडवर चेन स्टिच आणि थर्डवर चेन स्टिच. वरती जाताना काय करायचं, तिन्ही ठिकाणी चेन स्टिच द्यायच्या, पण वरतून खाली येताना काय करायचं, डायरेक्ट थर्ड जी हुक निघालेला असतं आपलं बाहेर, ते तिथे सेकंडला चेन स्टिच न देता डायरेक्ट फर्स्टवर चेन स्टिच द्यायची आणि खालचा थ्रेड ओढून धरायचा. म्हणजे हे जे मधलं जे हुक असतं ते पॅक होतं. हे बघा अशा प्रकारे. हे बघा परत फर्स्टला, सेकंडला, थर्डला हुक न देता, थांबा इथे आता एक थ्रेड निसटला. हे बघा अशा प्रकारे. खूप छान दिसते ही पण डिझाईन, आणि आता सध्या तर ट्रेंडिंग चालू आहे. हे बघा, जर का आपण छोटी स्टिच दिली नाही खाली, समजा हे बघा, जर छोटी स्टिच दिली नाही ना, डायरेक्ट आपण जर का रिटर्न फर्स्ट स्टेपला गेलो, हे बघा आता इथे मी दिली नाही समजा छोटी स्टिच, आणि इथे डायरेक्ट फर्स्ट याला मी चेन स्टिच घेते, तर हे असं, हे बघा हा मधला जो थ्रेड आहे ना, हा असा उलटा होतो लगेच. म्हणून काय करायचं, एंडला मिडलला थोडीशी एक छोटीशी चेन स्टिच देऊन टाकायची, म्हणजे हा थ्रेड जो वर आहे, म्हणजे जी आपली चेन स्टिच आहे वरतून आलेली, तिथेच लॉक होऊन जाते, रिटर्न माघारी येत नाही. म्हणून तिथे चेन स्टिच द्यायची मिडलला, फक्त वरती द्यायची नाही थर्ड स्टेपला. हे बघा इथे नाही द्यायची. तसंच रिटर्न घ्यायचं आहे फर्स्टला. हे बघा ह्या प्रकारे. अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे इथे आता एंड नोट देऊन टाकायची लास्टला.
फक्त शेवटपर्यंत आपले दोन्ही थ्रेड सुटले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे आपलं फेदर लीफ रेडी झालं आहे. खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. आणि हा जो आपला वरचा गॅप आहे ना, आपण जर सगळ्यात तिसऱ्या स्टेपला जो आपण चेन स्टिच दिली आहे तो गॅप पण एकसारखा ठेवायचा. एकसारखा ठेवला तर दिसतो पण छान आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते. फक्त तो गॅप पण कमी जास्त होऊ द्यायचा नाही. आणि फक्त काय करायचं, जे आपण स्टेप 1, 2, 3 केले आहे तर फर्स्ट स्टेपला जशी चेन स्टिच देतो तसंच द्यायचं. सेकंड स्टेपला थोडीशी चेन स्टिच, जो खालचा धागा आहे तो लूज सोडायचा आणि थर्ड चेन स्टिच देऊन टाकायची. आणि थर्ड चेन स्टिचपासून आपण उलटं जेव्हा माघारी येतो सेकंड लाईनला, तेव्हा खालचा थ्रेड हा खालून ओढायचा, म्हणजे ते इथली जी चेन आहे ती फिट होते. कारण जेव्हा आपण खालून वर जात असतो तेव्हा ती इथे लूज सोडलेली असते, म्हणजे खालचा धागा हा आपण लूज ठेवलेला असतो म्हणून. आणि वरतून खाली येताना तो खालचा धागा ओढून धरायचा. ओढल्यामुळे ती चेन स्टिच पॅक होते. काही नाही, खूप सोपं आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही जमेल. काही अवघड नाही आहे. फक्त फिनिशिंग सहित करायचं आहे. आणि जो धागा, फक्त हे लक्षात यायला पाहिजे की धागा कुठे लूज सोडायचा आणि कुठे ओढून धरायचा, हेच फक्त मेन आहे. आणि हा जो वरचा गॅप आहे तो एकदम प्रॉपर ठेवायचा. मग हे बघा, आता माझा गॅप बघा प्रत्येक याच्यात एकदम प्रॉपर आहे, तर त्याच्यामुळे हे फिनिशिंग खूप सुंदर दिसत आहे. आणि हे असं आपण सगळ्या अशा पाकळ्या पाकळ्या करून सुद्धा फ्लावर रेडी करू शकतो. हे असं खूप सुंदर असं फ्लावर दिसतं. आणि असंच छोटंसं फ्लावरसुद्धा आपण रेडी करू शकतो. चला तर मग मी तुम्हाला आता छोटंसं फ्लावर पण दाखवते. हे जसं आपण फेदर लीफ तयार केलं तसंच आता राऊंडमध्ये मी तुम्हाला असंच जशा ह्या आपण स्टेप केल्या तशाच करायच्या आहे त्याच्यात पण ते राऊंडमध्ये असेल. तर चला तर मी आता ही राऊंडवाली स्केल इथे यूज करते आणि इथे एक सर्कल छोटासा ड्रॉ करून घेते, जेणेकरून तुम्हाला आपण ती बुट्टी म्हणून पण यूज करू शकतो, सिल्क थ्रेडची बुट्टी वगैरे. हे बघा, असं इथं मी सर्कल एक ड्रॉ केलेला आहे. हे बघा, त्याच्यामध्ये पण मी एक छोटासा सर्कल ड्रॉ केला आहे. इथे आता परत सिल्क थ्रेड हा डबल करून घ्यायचा आहे. इथे पण बघा, आता मधोमधनं मी थ्रेड बाहेर काढून घेते. हे बघा, डबल केला आहे थ्रेड काढल्यावर बघा मी इथे मधोमध परत इथे ही जी वरची लाईन आहे आणि मधली लाईन आहे तिथे मधोमध एक चेन स्टिच देते छोटीशी. आणि परत जी बाहेरची लाईन आहे, म्हणजे जो आपला बाहेरचा सर्कल आहे, तिथे एक चेन स्टिच देते. हे बघा, अशा प्रकारे दिसलं तुम्हाला. परत इथे वरती चेन स्टिच बारीक न देता तीच जो वरची चेन आहे ती डायरेक्ट मधल्या इथे रिटर्न घ्यायची आणि इथे परत एक छोटीशी चेन स्टिच देऊन हे लॉक करून घ्यायचं अशा प्रकारे. परत इथे आता दुसरी चेन स्टिच द्यायची त्याच्या बाजूला मधोमध आणि परत बाहेरच्या सर्कलला एक चेन स्टिच द्यायची आणि ती परत रिटर्न घ्यायची. परत इथे मधोमध चेन स्टिच द्यायची आहे आणि इथे बाहेरच्या सर्कलला एक चेन स्टिच देऊन रिटर्न मागे घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे सेम प्रोसेस करायची.
हे बघा अशा प्रकारे. हा याच्यातला ह्या वरती जो बाहेरचा सर्कल आहे त्यातला पण गॅप हा सेमच ठेवायचा, कमी जास्त होऊ द्यायचा नाही. तेव्हाच फिनिशिंग व्यवस्थित येते. हे बघा अशा प्रकारे. इथे आता एंड नॉट देऊन टाकायची आपली. हे बघा अशा प्रकारे आपल्या इथे एक बुट्टी टाईप असं फ्लावर किंवा मग आपण अशा बुट्ट्या पण करू शकतो. असं इथे एक छानसा हे फ्लावर तयार झाला आहे. खूप छान. फक्त अशा स्टेप केल्या आहेत आपण. इथे फक्त 2 स्टेप केल्या, इथे आपल्या 3 स्टेप होत्या. खूप छान असं दिसतं हे. चला तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा. चला भेटूयात मग अशाच नवीन नवीन डिझाईन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर का आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्स फॉर द वॉचिंग.